आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पवार मोदी यांच्या भेटीमध्ये दडलंय काय? युक्रेनमधील अत्याचारासंदर्भात भारताकडून रोखठोक भूमिका. महागाईने त्रस्त झाले सर्वसामान्य नागरिक. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शोभायात्रा संपन्न. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध. मंदिरांवरील स्पीकरबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा. देसूर ग्रामपंचायतच्या संदर्भात कारवाईची मागणी. बेकवाड येथील भ्रष्ट पीडीओंना बदलीचा बडगा. करंबळ येथे अश्वरिंगण सोहळा साजरा. बेळगाव 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरू झाला आहे, तर दुसरीकडे दिल्लीत मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याने सतत केंद्रातील भाजप सरकार विरोधात वक्तव्य करत जाहीर निषेध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास 20 मिनिटं चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याआधीही भेटी झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर दुसरीकडे 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश पाहता या भेटीचे महत्त्व वाढले आहे. युक्रेनमधील अत्याचारासंदर्भात भारताकडून रोखठोक भूमिका. रशियाचे सैनिक युक्रेनमध्ये नागरिकांवर अत्याचार करीत असून हे अत्याचार दुसऱ्या महायुद्धात करण्यात आलेल्या अत्याचारांहून अधिक क्रूर आहेत. तेव्हा झालेल्या युद्ध गुन्हेगारीपेक्षाही रशियाचे आताचे गुन्हे अधिक गंभीर आहेत, अशी तक्रार युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बैठकीत मंगळवारी केला. झेलेन्स्की यांनी केलेले युक्रेनमधील युद्ध गुन्हेगारीचे वर्णन हे अत्यंत व्यथित करणारे असून त्याची निष्पक्ष चौकशी करावी या मागणीसह आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका भारतातर्फे या बैठकीत मांडण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत गेल्या वेळी युक्रेनवर चर्चा झाली होती, तेव्हापासून आतापर्यंत तेथील परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. सुरक्षेची स्थिती ढासळली आहे. तेथील मानवी प्रश्नही चिंताजनक आहेत. बुचामधील नरसंहाराचा भारत निषेध करतो, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले आहे. महागाईने त्रस्त झाले सर्वसामान्य नागरिक. सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अनेक चीजवस्तू महागाईच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्याचबरोबर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ देखील सामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. इंधन, खाद्यतेल आणि खाद्यवस्तूंच्या किमतीतील प्रचंड दरवाढीने देशात महागाईचा भडका उडाला आहे. कोरोना काळात आधीच रोजगार व्यवसायाचे 3 तेरा वाजले असताना आता महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या बिलात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात सणासुदीचा माहोल असला तरी महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला जबर तडाखा दिला होता. विशेष म्हणजे इंधनाच्या किमतींबरोबरच खाद्यवस्तू आणि भाजीपाल्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. घरगुती गॅस आणि वाणिज्य वापरातील गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. युक्रेनमध्ये युद्ध
युद्धामुळे सूर्यफूल उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. भारतात 80% सूर्यफूल तेल युक्रेनमधून येते. यामुळे सूर्यफूल तेलाचे दर गगनाला भिडले असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. भारतात खनिज इंधन आणि तेल, मोती, मौल्यवान खडे, खते, मशिनरी आणि न्यूक्लिअर रिॲक्टरची रशियातून 50% आयात होते. त्यामुळे या सर्वांच्या किमतीत सुद्धा दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे. सोने चांदीची खरेदी लग्नसराईच्या दिवसात आवश्यक असून सोन्या चांदीचे दर देखील वाढत असल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही आलेलो आहोत पोद्दार ज्वेलर्स मध्ये आणि आता आपल्यासोबत आहेत संजय पोद्दार सर. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत आता कोरोना होता आणि त्यानंतर आता महागाई सुद्धा वाढलेली आहे. अशामध्ये गुढीपाडव्यानंतर नेमका सोना चांदीचा भाव काय आहे आणि कसा वेग आला? म्हणजे कम्पेअर केला तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी व्यापार चांगला आहे. कारण म्हणजे कोविड पूर्ण गेलेलं आहे आणि दुकानचे टायमिंग्स ते पहिल्यांदा फक्त हाफ डे होतं किंवा 2-3 तास करा किंवा असं आठवड्यातनं एवढंच दिवस चालू आहे, एवढे दिवस बंद करा. ते तर सगळे रिस्ट्रिक्शन्स गेल्यामुळे पूर्ण पथावर आलेलं आहे. म्हणजे दुकान आपल्या टायमिंग्स आणि मागच्या कम्पेअर केलं तर वातावरण बरं आहे, म्हणजे चांगलं आहे. युक्रेन रशियाहून 80% संपर्क आपले तेल तिकडून आहेत. ते अगोदरच म्हणजे वॉर व्हायच्या अगोदरच न्यूजवरती ते सारखं सांगत होते की वॉर एखाद्या वेळेस सुरू झालं तर हा त्या तेलावरती इफेक्ट होणार म्हणून. तर तो आता त्याचा इफेक्ट झालेला आहे. फेब महिन्यात डब्याचं रेट जवळजवळ पावणे 2200 ते पावणे 2200 होते. तर आजच्या परिस्थितीला आज तुम्ही आजचा रेट घेतला ना तर डब्याला 3000 रुपये वाढले. 3000 रुपये झालेले डब्याचे रेट. मी एक गृहिणी आहे आणि आता सध्या जे गॅसचे रेट वाढलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे त्रास होतो आहे. कारण 980 रुपये देऊन आम्ही गॅस सध्या खरेदी करत आहे. त्याच्यामुळे थोडं काहीतरी कमी रेट व्हावं. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शोभायात्रा संपन्न. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाजपची नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉक्टर आंबेडकर मार्गावरील डॉक्टर आंबेडकर उद्यान येथून या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने मागील 10 वर्षात देशात क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार स्थापन केले आहे. यामुळे संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल झाले आहे. तसेच येणाऱ्या काळात भाजप देशाच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहील असे विचार व्यक्त करण्यात आले. त्यानंतर नवी दिल्ली येथे भाजप स्थापना दिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदाशिवनगर येथे एकत्रित उपस्थित झाले. या कार्यक्रमात भाजपचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, सहसंघटना सचिव MP जयप्रकाश, राज्य प्रवक्ते MB जिर्ली, उज्ज्वला बडवांनाचे रमेश देशपांडे, बुडाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, दीपा कुडची, दादा कौडा बिरादार, शरद पाटील आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा बेळगाव विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने निषेध नोंदविला आहे. या संदर्भात युवा समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा केल्या. तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. केंद्रातील भाजप सरकार आपल्या हातातील तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. यामधून लोकशाही संकटात येत आहे. अन्यायी कारभाराचा निषेध नोंदवून युवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले. खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याची ईडीची कारवाई चुकीची आहे. यासाठी संबंधित यंत्रणांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात येत आहे असे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, महेश टंकसाळी, माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर, प्रशांत भातकांडे, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुधा भातकांडे, मनोहर हलगेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. मंदिरांवरील स्पीकरबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा.
सध्या शहरातील मंदिरांना नोटिसा पाठविण्याचे सत्र पोलीस खात्याने सुरू केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या या नोटिसा शहर आणि परिसरातील मंदिरांना पाठवून देण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या नियमाचे पालन व्हावे आणि कोणत्याही प्रकारे त्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी स्पीकर आणि ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची डेसिबल मर्यादा किती असावी याबद्दल सूचना देण्यात आली आहे. यासाठीचे पत्र सर्व पोलीस स्थानकातून मंदिर व्यवस्थापकांना पाठविण्यात येत आहे. यामध्ये नमूद केले आहे की सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आवाजाच्या मर्यादेला बंधन नाही, मात्र रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मर्यादा पालन करावे लागणार आहे. यामध्ये नागरिकांच्या वसाहती, औद्योगिक क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र यांच्यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याचे उल्लंघन होऊ नये असे सूचना पत्रात नमूद करण्यात आले आहे. देसूर ग्रामपंचायतच्या संदर्भात कारवाईची मागणी. देसूर ग्रामपंचायतच्या महिला अध्यक्षांचा तेथील एका ग्रामपंचायत सदस्याने अपमान केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाल्मिकी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की देसूर ग्रामपंचायतच्या अध्यक्षा असणाऱ्या लक्ष्मी पिरणवाडी या अनुसूचित जमातीच्या असल्याचे कारण मांडून त्यांच्यावर अन्याय करण्याचे सत्र सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण हे सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. तसेच काही वेळा अध्यक्षांच्या खुर्चीत बसून त्यांचा कारभार चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा हा प्रकार आहे. याचा या सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. बेकवाड येथील भ्रष्ट पीडीओंना बदलीचा बडगा. बेकवाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पीडीओंच्या भ्रष्ट कारभाराबद्दल सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने त्यांच्यावर बदलीचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मागणीला यश आले आहे. खैरवाड येथे रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी खानापूर तालुका पंचायतीसमोर सोमवारपासून छेडलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते. विविध संघटनांद्वारे मिळणारा पाठिंबा तसेच आंदोलनाची तीव्रता पाहून तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी बेकवाड ग्रामपंचायत पीडीओंची बदली केल्याचा लेखी आदेश आंदोलनकर्त्यांच्या हाती सोपविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी अट ठेवण्यात आली. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन मंगळवारीही सुरू होते. 2 दिवसात विविध संघटना संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा परिषदेचे तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, राजू कांबळे, ॲडव्होकेट HN देसाई, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष KP पाटील यांनी पाठिंबा दर्शविला होता. करंबळ येथे अश्वरिंगण सोहळा साजरा. मौजे करंबळ तालुका खानापूर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष हे पारायण सोहळ्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे दिनांक 5 रोजी अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दैनंदिन स्वरूपात काकड आरती, काला कीर्तन आणि भजन पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यात खानापूर तालुक्याच्या जळगे, कारलगा, कुणकीकोप, शिवोली, गंगवाळी, शिंदोळी, संगरगाडी, असोगा, होनकल, हारुरी, मणतुर्गा यासह आसपासच्या भागातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. या अश्वरिंगण सोहळ्याचे दर्शन घेऊन भाविक नतमस्तक झाले होते. बेळगावात 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्या संदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्ती मठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते. उत्सवाचे गांभीर्य राखत शिवप्रेमींनी उत्सव साजरा करावा असे विचार गुणवंत पाटील यांनी मांडले. प्रसाद मोरे यांनी मिरवणूक, चित्ररथ मार्गासाठी परवाने आदी कामावेळी महामंडळ सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, मेघन लंगरकांडे, सरचिटणीस JB शहापूरकर, गुणवंत पाटील, निशा कुडे, विनायक हलगेकर, महेश जुवेकर राघोचे, रतन नावगेकर, प्रदीप किल्लेकर, रुपेश मंडोळकर, सतीश जुटेकर, संदीप सुकंत, नितीन जाधव सह शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स,
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येथील राजा लखमगौडा लॉ कॉलेज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट युनियन ऑफ इंडिया युनिट बेळगाव यांच्या वतीने डॉक्टर BR आंबेडकर आणि संविधान या विषयावर एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव विभागाच्या DCP PV स्नेहा या उपस्थित होत्या। यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्षम राहून संविधानाचे पालन करण्याचा सल्ला दिला। प्राध्यापक BG पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी महिलांना मतदानाचा हक्क यासारख्या संविधानातील काही बाबींवर प्रकाश टाकला। प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी अध्यक्षीय समारोप केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका शिल्पा रायकर यांनी केले। स्वागत गीत श्रेया कुलकर्णी यांनी केले। सूत्रसंचालन गौरा सुरकोड यांनी केले तर आभार मौनेश बडीगेर यांनी मानले। कंपनीला 4 कोटीला फसवणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक। देसूर येथील MG ऑटोमोटिव्ह बस अँड कोच कंपनीला तब्बल 4.42 कोटी रुपयांचा गंडा घालून आखाती देशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या वित्त अधिकाऱ्याला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 2.65 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून मंगळवारी पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। कंपनीचे अधिकारी प्रकाश सरवी यांनी याबाबत बेळगाव येथील सायबर CN गुन्हे विभागात 17 मार्च रोजी फिर्याद दाखल केली होती। कंपनीचे वित्तीय नियंत्रक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक भव्य हरेन देसाई वय 25 राहणार महडी मस्तकी महल यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीच्या खात्यातील 4.42 कोटी रुपये बँकेतून RTGS द्वारे स्वतःच्या विविध खात्यांवर वर्ग करून घेतले होते। ही बाब उघडकीस आल्यानंतर भव्य देसाई विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानुसार त्याच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती। दिनांक 24 मार्च रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजहाला जाण्याच्या तयारीत असलेला भव्य देसाईला विमानतळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन बेळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले। भाजप नेते आशिष शेलार यांची पंत बाळेकुंद्री देवस्थानाला भेट। महाराष्ट्र विधानसभेतील भाजपचे गटनेते आशिष शेलार यांनी बुधवारी येथील पंत बाळेकुंद्री महाराज देवस्थानाला धावती भेट दिली। त्यांनी या भेटीबाबत गुप्तता राखली होती। मुंबई येथून कोल्हापूरला जाण्यासाठी ते विमानाने आधी बेळगावला आले। सांब्रा विमानतळावरून त्यांनी प्रथम बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज यांच्या देवस्थानाला भेट दिली। त्या ठिकाणी मंदिर परिसराचे दर्शन घेतले। त्यानंतर वाहनाने कोल्हापूर येथे प्रस्थान केले। त्यांच्या समवेत मुंबई येथील उद्योजक मंदार शहाळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते।
प्रशासनातर्फे डॉक्टर जगजीवन रामांना अभिवादन. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि समाज कल्याण खात्यातर्फे संगमेश्वर नगरातील डॉक्टर बाबू जगजीवन राम उद्यानात माजी उपपंतप्रधान डॉक्टर बाबू जगजीवन राम यांची 115वी जयंती मंगळवार दिनांक 5 रोजी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ अध्यक्षस्थानी होते. डॉक्टर जगजीवन राम हे दक्ष प्रशासक होते. भारतीय राजकारणावर त्यांनी वेगळी छाप उमटविली. अस्पृश्यता निवारणासाठीही त्यांनी कार्य केले असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कट्टीमणी यांनी विचार व्यक्त केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात डॉक्टर जगजीवन राम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संगमेश्वर नगरातील डॉक्टर जगजीवन राम उद्यानात पोहोचली. त्यानंतर तेथे विविध कार्यक्रम झाले. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या, समाज कल्याण सहसंचालिका डॉक्टर उमा सालीगौडर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्यापासून तालुक्यात वीज पुरवठा खंडित. हेस्कॉम कडून गुरुवार दिनांक 7 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील काही गावात सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत 7 तास वीज पुरवठा खंडित होणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहादरवाडी, रणकुंडे, किणे, तीर्थकुंडे, कौलापूर वाडा या गावात वीज पुरवठा शनिवार आणि सोमवारी ठप्प होणार आहे. खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलूर, जांबोटी, वडगाव, दारोळी, चापोली, हब्बनहट्टी, देवाची हट्टी, तारोळी, गोल्लाळी, बेडगेरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, पारवड, चिगुळे, मानसडा, चोरला, हुंदळ या गावात गुरुवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा ठप्प केला जाईल. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे. हलगा येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता. धावपळीच्या जगामध्ये माणसांचे जीवन तणावाचे बनले आहे. यामुळे माणसांच्या जीवनामध्ये अशांती निर्माण झाली आहे. मनशांतीसाठी आणि तणावरहित जीवनासाठी अध्यात्माकडे वळले पाहिजे. वारकरी संप्रदायाला फार मोठी परंपरा असल्याचे मत खासदार मंगला अंगडी यांनी व्यक्त केले. हलगा येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याची सांगता सोमवारी महाप्रसादाने झाली. महाप्रसाद उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चारुकीर्ती सैबण्णावर होते. काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, चारुकीर्ती सैबण्णावर यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष गणपत मारिहाळकर, सदस्य, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे पदाधिकारी, वारकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावसह 3 ठिकाणी खत प्रकल्प होणार. कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या 3 शहरांची निवड करण्यात आली आहे. अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरगेश निराणी यांनी ही माहिती दिली. मंगळूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री निराणी बोलत होते. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावसह काही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. खत प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंगळूरला प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पामुळे 10,000 लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतील आणि केंद्र सरकारच्या मदतीने उद्योग भरविले जातील. कर्नाटकातील खताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ही योजना आहे असे मंत्री मुरगेश निराणी यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान बेंगलोर येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट आयोजित करत आहे. गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचा एक भाग म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये रोड शो आयोजित करू असेही सांगितले. म्हादाईसाठी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली. म्हादाई प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य काँग्रेसतर्फे मे महिन्यात उत्तर कर्नाटकात ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे उत्तर कर्नाटकातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री HK पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कर्नाटकातील आमदार आणि नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर HK पाटील यांनी म्हादाई योजनेच्या अंमलबजावणीसाठी लढा तीव्र करण्याची गरज आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी उत्तर कर्नाटकातील जनतेचा जीव कासावीस होत आहे. म्हादाई योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता भीमटोला देण्याची गरज आहे. त्यासाठी पदयात्रा किंवा ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन स्थानिक नेत्यांसमोर ठेवले होते. उत्तर कर्नाटकातील प्रतिनिधींनी ट्रॅक्टर रॅलीचे समर्थन केले आहे. स्थानिक जनतेच्या सहभागाने ही ट्रॅक्टर रॅली यशस्वी केली जाणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. ही रॅली 8 दिवसांची काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
बीके कंगराळीत न्यू वैभव नगरात मोरी कामाला सुरुवात. बीके कंगराळीतील न्यू वैभव नगरातील रस्त्यावर मोरीच्या कामाला ग्रामपंचायत सदस्यांनी पूजन करून सुरुवात केली. या भागातील रस्त्यावर तातडीने मोरी बांधावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे केली होती. त्यानुसार 1,30,000 रुपये अनुदान मंजूर करून ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य बंदे नवाज सय्यद, जयराम पाटील, दत्ता पाटील, कोशरजा सय्यद, दादासाहेब बरदगडे, सुवर्णा सचिवा सुनंदा यांनी पूजन करून कामाला सुरुवात केली. या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निपाणीतील खून प्रकरणी 4 संशयित ताब्यात. सैनिक टाकळी तालुका हातकणंगले येथील अभिषेक शिवानंद दत्वाडे या युवकाच्या खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन संशयित स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. दरम्यान मंगळवारी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून समजते. प्राथमिक अंदाजानुसार दुचाकी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिषेक हा मूळचा सैनिक टाकळी येथील रहिवासी असून तो येथील एका चित्रपटगृहात कामावर होता. तो आईसह येथील मानवी गल्लीत एका अपार्टमेंट मध्ये भाडोत्री राहत होता. रविवारी रात्री 12:30च्या सुमारास तो काम आटोपून येत असताना अभिषेकवर चाकू हल्ला झाला होता. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.